सर्वांना नमस्कार। आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 ISO मानांकित गटसाधन केंद्र आरमोरी पंचायत समिती आरमोरी यांच्या वतीने आज अतिशय देशहिताचं राष्ट्रीय हिताचं असं कार्यक्रम, तो म्हणजे समाजाचं माझं काहीतरी देणं लागतं या भावनेतून, एक समाजसेवेच्या वृत्तीतून आपण या ठिकाणी ISO नामांकित गटसाधन केंद्र आरमोरी यांच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन, तद्वतच शैक्षणिक गुणवत्तांचं एकत्रीकरणाच्या संदर्भाने ई-बुकचं अनावरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्या आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरवार साहेब, तद्वतच आपल्या आरमोरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय दीपकजी देवतळे साहेब यांच्या संकल्पनेतून आजचा हा रक्तदान शिबिर, तद्वतच ई-बुकचं अनावरणाचा हा कार्यक्रम आपण बघू शकता। अशी जय्यत अशी तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आदरणीय आपल्या गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहासजी गाडे साहेब यांच्या करकमलाने आजच्या या रक्तदान शिबिर, तद्वतच ई-बुकचं अनावरणाचं या ठिकाणी अनावरण होणार आहे। आपण बघू शकता या क्षणी सुंदर अशी तयारी, पण सुंदर अशी सजावट करून या ठिकाणी आरमोरी पंचायत समिती अंतर्गत किमान 200 शिक्षकांचं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन, आणि खरोखरच त्यांनी एक सुंदर अशी संदेश दिलेला आहे की विद्यार्थ्यामध्ये जर चांगले गुण बिंबवायचे असतील तर ते शिक्षकामध्ये यायला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातूनच आजचा हा रक्तदान शिबिराचा आणि या ठिकाणी जय्यत अशी तयारी। काही क्षणामध्ये आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी सुंदर अशा रांगोळीच्या माध्यमातून सुंदर असा संदेश पण दिलेला आहे, एव्हरी ब्लड डोनर इज अ लाईफ सेव्हर, या सुंदर संकल्पनेतून साकारलेलं आजचं हे रक्तदान शिबिराचं कार्यक्रम। या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी नोंदणी सुद्धा चालू आहे। आमचे आदरणीय प्रशांत हेंगरी सर, आणि ही जे नोंदणीची पूर्ण जबाबदारी आहे ते भिसेन सर आणि बोपचे सरांवरती सहभाग घेऊन या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आज सगळ्या शिक्षकामध्ये अशी उत्सुकता आलेली आहे की आपण रक्तदान एक समाजसेवेचं व्रत करून आपण रक्तदान करावं या भावनेने एक सकारात्मक दृष्टिकोनातून आदरणीय किरणापुरे सर, तागडे सर, खोबरागडे सर सुद्धा या ठिकाणी आहेत। बघूया आपण या ठिकाणी, आणि सुंदर असा संदेश देत सचिन मेश्राम सरांनी या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी पहिला ब्लड डोण्याचं नामांकन या ठिकाणी केलेलं आहे, आणि त्यांनी या ठिकाणी आपली पूर्ण रीतसर अशी तपासणी पण केलेली आहे। आदरणीय रंबाजी पेंदाम सर या ठिकाणी, आणि आपण बघू शकता या ठिकाणी या ब्लड डोनेट कॅम्प, तद्वतच ई-बुकच्या अनावरणाच्या संदर्भामध्ये BRCची सगळी टीम सज्ज झालेली आहे। स्वागताची सर्व तयारी अश्विनी मॅडम, दीपाली गोडेपवार मॅडम, मेश्राम मॅडम, मस्के मॅडम या सर्वांनी या ठिकाणी तयारी केलेली आहे। बघू शकता या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांचं या ठिकाणी नोंदणी चालू आहे। त्यांचं BP असेल, शुगर असेल, त्यांची आरोग्याची तपासणी करत सर्वांनी अशी तयारी, आणि या ठिकाणी एक सकारात्मकता, एक सकारात्मक ऊर्जा आहे प्रत्येक शिक्षकाच्या माध्यमातून दिसते, आणि या ठिकाणी आरोग्य विभाग तेवढंच तत्पर ज्या भावनेतून BRCने या ठिकाणी ब्लड डोनेटचं कॅम्प आयोजित केलेलं आहे तेवढंच सहकार्य आरोग्य विभागाच्या माध्यमातून, आणि खरोखरच एक तरुण शिक्षकामध्ये ती एक उमेद दिसत आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं, म्हणून आपण या ब्लड डोनेटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा म्हणून ते आलेले सन्माननीय मेश्राम सर आणि पोगुलवार सर। बघूया या ठिकाणी आमचे मूल्यवर्धनचे तालुका समन्वयक विकास मुडे सर या ठिकाणी बघू शकता आपलं आरोग्याची तपासणी करत असताना, आणि ते ब्लड डोनेटची पूर्वतयारी म्हणावं लागेल की त्यांनी आपली पूर्ण शारीरिक तपासणी आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्हाला इथं पूर्ण सहकार्य या ब्लड डोनेटच्या कॅम्पसाठी मिळत आहे। आणि या ठिकाणी सुद्धा बघू शकता आरोग्य विभागाच्या माध्यमातून जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत तपासणीच्या संदर्भात ते सुद्धा आपण बघू शकता। म्हणजे एकंदरीत आपण आरमोरी पंचायत समितीचे जे काही चांगले उपक्रमांची मालिका आपण ISO मानांकित
BRC आरमोरीच्या वतीने आपण आयोजित करतो. त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे हा सामाजिक उपक्रम म्हणजे ब्लड डोनेटचा उपक्रम. आणि त्याचबरोबर तालुक्यातल्या सर्व उपक्रमशील शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तांचं एकत्रीकरण करण्याच्या माध्यमातून ई-बुकचं एकत्रीकरण सुद्धा या ठिकाणी आज ठेवलेलं आहे. हे सुंदर असं सकारात्मक वातावरण आजच्या या ब्लड डोनेट कॅम्पच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.